झेंड्याला सलामी देण्यासाठी मानवंदन देण्यासाठी तुम्ही पाहू शकता राहुल मून सोबत रमेश पिसे सुद्धा साहेब आहे। सलामी देतो या सगळ्यांनी या ठीक आहे मला असं राऊंड घ्या सिद्धार्थ राऊंड घ्या दादा तुम्ही भारतीय तिरंगाचा विजय असो। भारतीय प्रजासत्ताक दिन चुराई हो, भारतीय प्रजासत्ताक दिन चुराई हो। सलामी सावधान झंडा सलामी देंगे, झंडा सलामी देंगे, झंडा सलामी 1 2 एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। राष्ट्रगीत शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता के जय, तिरंगी झंडे के जय, तिरंगी झंडे की जय जय। आज 26 जानेवारी आणि आज या मेडिकल चौकाजवळ असलेल्या घाटुंगरी या क्षेत्रामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना झेंडा यांना फडकवण्यात आला आहे। ते मान्यवर साहेब आहे, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। तर परिचय सांगा। मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, संविधान परिवाराचा सदस्य आहेत आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। आज नागपूरमधल्या या परिचित स्थळी जाट तरोडी या परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही संविधान परिवाराच्या आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या वतीने सर्व लोकांनी मानवंदना आणि अभिवादन केलेलं आहे। आणि आजचा हा जो विशेष दिवस आहे, आपण 76वा गणतंत्राचा जो वर्धापन दिवस आहे तो आपण इथे साजरा करतो आहे। आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे 98 वर्षाचं एक तरुण व्यक्तिमत्व श्री विठ्ठलरावजी मुळे हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि आमचे तरुण ॲडव्होकेट मित्र कापसेजी यांनी संविधानाचं जे महात्म्य आणि त्याच्यामागचं जे गूढ आहेत, बाबासाहेबांचे परिश्रम आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व संविधानिक भाषेमध्ये त्यांनी आम्हाला समजून सांगितलं। आदरणीय राहुल मून संविधान परिवाराचे संस्थापक यांनी हा सगळा कार्यक्रम घडवून आणला आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुळे साहेबांनी जी आपली पूर्ण जी काही आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीपासनं तर त्यांचा जीवनकाळ विशेष करून चायना युद्धामध्ये त्यांनी जो आपला अनुभव सांगितला की कशा पद्धतीने त्यांना छळण्यात आलं, कदाचित त्यांचा जीव त्या दरम्यान गेला असतात, परंतु त्याच्या गळ्यामध्ये असलेलं जे तथागत गौतम बुद्धाचं ताईत होतं, त्यांनी केवळ त्यांचाच जीव नाही वाचवला तर त्या बटालियनमध्ये असलेल्या सगळ्या बुद्धिझमला मानणाऱ्या आणि बुद्धाला मानणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव त्या ताईतामुळे आणि गौतम बुद्धामुळे वाचलात आणि तथागतांच्या विचारावरच आधारित जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे तेही आपल्याला केवळ या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला
आणि जर आपण संविधानाला मानलं तरच आपण सुरक्षित राहू शकतो, असा एक मौलिक संदेश आज या गणराज्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलात. आम्ही सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुळे साहेबांना त्यांनी 100वी पूर्ण करावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्याला जर सुखी, समाधानी आणि सुखमय जीवन जर जगायचं असेल तर तथागताच्या शांतीच्या मार्गाशिवाय आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये जो मानवतेचा अधिकार आहे त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाहीत. हे संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्षम असावं, जागृत असावं आणि आपल्या अधिकारांचं आपण चांगला अंमल करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. संविधान दिन चिरायू हो, संविधान दिन चिरायू हो.